नमस्कार शेतकरी बंधूंनो, 89 मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 31 जुलै 2026 आज सोलापूर बाजार समितीमध्ये 115 गाडीची आवक आहे। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण देशामध्ये लासलगाव बाजार समितीमध्ये जो भाव निघतो त्यावरच जवळजवळ संपूर्ण भारताच्या पूर्ण बाजारपेठेमध्ये या लासलगाव मार्केटचा परिणाम होत असतो। काल लासलगाव बाजार समितीमध्ये आवक होती 14,414 क्विंटल, तर त्या ठिकाणी 2150 रुपये असा सरासरी भाव निघालेला आहे। पिंपळगाव बसवंतला 18,700 क्विंटल इतकी आवक होती, त्या ठिकाणी 2250 रुपयेचा सरासरी भाव निघालेला आहे। तर सोलापूरला 10,452 क्विंटल इतकी आवक होती, त्या ठिकाणी 1800 रुपये असा भाव मिळालेला आहे। एकूणच नाशिक जिल्ह्याच्या ज्या मुख्य बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी काल बऱ्यापैकी सरासरी भाव निघालेला आहे आणि त्यातच केंद्र सरकारनं खरेदी दरामध्ये जवळजवळ 210 रुपयाची भरघोस वाढ केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, वाढ करण्यामागचं प्रमुख कारण हे शेतकऱ्याचं नसून नाफेड आणि व्यापारी यांच्यातील जी तफावत आहे ती भरून काढण्यासाठी खरं तर ही वाढ करण्यात आलेली आहे। मात्र शेतकऱ्यांना असं वाटत आहे की आता नाफेडची दरवाढ झाली म्हणजे आपल्या कांद्याला दरवाढ होईल, असा एक गैरसमज गेल्या अनेक दिवसापासून खरं तर शेतकरी वर्गामध्ये आहे। खरं तर व्यापारी पुढे आणि सरकार मागे, एकूणच पडद्याआडून सरकार हे व्यापारी व नाफेडच्या माध्यमातून मार्केट दबावात चालवत आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे। कारण सध्या व्यापारी हे 2700 ते 2800, काही वक्कल हे 3000, कुठेतरी 3100-3200, पण सरासरी 2700-2800 असा बऱ्यापैकी भाव सध्या कांद्याला चांगला भेटत आहे। आणि यामधलेच जे काय कमी क्वालिटीचे कांदे आहेत ज्याची खरेदी 1700-1800 रुपये अशी होत आहे, तोच कांदा खरं तर व्यापारी नाफेडला पडद्याआडून विकत आहे आणि 2125 रुपये हा जो नाफेडचा भाव होता तो खरं तर नैसर्गिक बाजार भावाने सध्या व्यापारी आणि नाफेडला त्यामध्ये काही पैसे राहत नव्हते, त्यामुळं आता ही जवळजवळ 8वी दरवाढ त्यांना करावी लागलेली आहे। कारण नैसर्गिक जी कांदा टंचाईमुळं जी सध्या दरवाढ झालेली आहे ती सध्या व्यापाऱ्यांना आणि नाफेडला परवडत नसल्यामुळं खरं तर ही 8व्यांदा 210 रुपयाची दरवाढ केलेली आहे। याचा फायदा नाफेड आणि व्यापाऱ्यांना होणार आहे, शेतकऱ्यांना नाही। शेतकऱ्यांचं मार्केट हे नैसर्गिकपणे चालू आहे। आज सोलापूर बाजार समितीमध्ये नेहमीप्रमाणेच मार्केट हे टॉप 1 कांदे हे 2800 ते 3200 रुपये असे विकले गेलेले आहे, तर 1 नंबर कांदा हा 2400 ते 2700 रुपये असा विकला गेलेला आहे, तर 2 नंबर कांदा हा 2100 ते 2200 रुपये असा विकला गेलेला आहे, तर गोल्टागोल्टी 100 रुपयापासून ते 2000पर्यंत विकत आहे। एकूणच सध्या जी अपेक्षा होती की हमीभाव वाढल्यानंतर मार्केटमध्ये कांद्याचे दर वाढतील, ही अपेक्षा सध्या फुल ठरत आहे। आगामी 1-2 महिने हा असाच कांद्याच्या भावाचा लपंडाव चालणार असून ऑक्टोबरमध्येच खरं तर कांदा टंचाई निर्माण होऊन नैसर्गिक भाववाढ ही अटळ आहे। नमस्कार।